श्री स्वामी समर्थ. आज आपण महादेवाचे तुमच्यासाठी काय संदेश आहेत हे पाहणार आहोत. माझं पहिलं कार्ड आहे डिवाइन पॅराडॉक्स. डिवाइन पॅराडॉक्स म्हणजे तुम्ही बघू शकता, एक ह्युमन बॉडी दाखवलेली आहे, एक माणसाची बॉडी दाखवलेली आहे, मनुष्य बॉडी दाखवली आहे आणि त्याचे एक साइड हा डार्क आहे आणि एक साइड हा पूर्णपणे लाईटीने भरलेला आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये देखील दुःख आणि सुख हे दोन्ही देखील भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही अनुभव केलेला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये एकीकडे निगेटिव्हिटी आहे आणि एकीकडे पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे आयुष्यामध्ये दोन्ही प्रकारचे तुमच्या माणसं देखील आहेत. काही माणसं हे तुमच्या बाजूने खूप अशी घात लावून बसलेली माणसं आहेत आणि एकीकडे जी तुमचं खूप शुभ विचार करतात तुमच्याबद्दल, अशी देखील माणसं आहेत. आता हे कार्ड तुम्हाला भविष्यामध्ये काय संकेत देते, की हे कार्ड काय दाखवत असतं, की पवित्रता आणि दिव्यता दाखवत असते. डिवाइन पॅराडॉक्स हे कार्ड दिव्यता आणि पवित्रतेसाठी फेमस कार्ड आहे. हे कार्ड तुम्हाला काय म्हणतं, परमेश्वर तुम्हाला 2 रस्ते दाखवणार आहेत. त्यातला रस्ता तुम्हाला कुठला चूज करायचा आहे ते तुम्ही डिसाईड करा. तुमच्याकडे भरपूर धन, संपदा, सगळं संपत्ती वगैरे परमेश्वर देणार आहे. मग त्या संपत्तीचा तुम्ही उपभोग कसा करणार आहात हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. त्या संपत्तीपासून तुम्ही कसे पुढे जाणार आहात हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. लोकांना घेऊन सोबत जायचं आहे की नाही हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. कारण आयुष्यामधला एक डार्क फेज पण तुम्ही बघितला आहे आणि एक लाईट फेज पण आता बघत आहात तुम्ही. परमेश्वराने पूर्णपणे निर्णय हे तुमच्यावर दिलेले आहेत. जे काही तुमच्या अवतीभोवती जे आहे ना संभ्रम आणि जाळं तयार केलं जाते ना, ते सर्व काही परमेश्वराने काटलेलं आहे. ते तुमच्या भोवती अवतीभोवती असं जाळं वगैरे सर्व 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 गोष्टी या परमेश्वराने नाहीशा केलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला पूर्णपणे क्लिअरिटी दिलेली आहे. एकीकडे तुम्हाला अध्यात्माचा रस्ता आहे आणि एकीकडे तुम्हाला पूर्ण या जगातले जे चाललेले आहेत गोष्टी त्याचा रस्ता आहे. तुम्ही हे मनुष्य जीवन यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे, मनुष्य जीवनातले सगळे उपभोग भोगून पुढे जायचं आहे, की अध्यात्म जीवनामध्ये खूप तुम्हाला प्रगती करायची आहे, हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं आहे. त्यामुळे परमेश्वराने तुम्हाला 2 रस्ते दिले आहेत. तुम्ही स्वतः चूज करा की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे. माझं नेक्स्ट कार्ड आहे ते शिवशक्तीचं. शिवशक्ती काय आहे? अर्धनारीश्वर. अर्धनारीश्वर मध्ये तुम्ही काय बघू शकता? ऑनर बोथ स्ट्रेंथ अँड सॉफ्टनेस विदिन यू. म्हणजे तुमच्यामध्ये ना एक कोमलता पण आहे, तुम्ही दुसऱ्यांची रिस्पेक्ट पण खूप करता आणि तुम्हाला ना भरपूर असं सुख पण परमेश्वराने दिलं आहे. महादेवाची तुमच्यावर असीम अशी कृपा आहे. आणि तुम्ही काय करता, हे अर्धनारीश्वराचं रूप जे आहे ना, ते सन्मान, ताकद आणि कोमलतेचं प्रतीक आहे. शिव महापुराणामध्ये पण ह्याचं ना पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. आणि हे काय सांगतं, की तुम्ही आहे ना, तुमच्या बरोबरच्या लोकांना नेहमी समान मानता आणि तुमच्यामध्ये आहे ना खूप सामंजस्य आहे. तुम्ही लोकांना समजून घेता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या ज्या समस्या असतात ना, ते तुम्हाला आता एखादा माणूस जर खूप दुःखी असेल, तर त्याच्या भावना तुम्ही ओळखू शकता. तुम्ही लोकांमध्ये असं भेदभाव नाही करत, की नाही बाबा ही ही स्त्री आहे, ही माझ्यापेक्षा कमी आहे किंवा अ, हा व्यक्ती माझ्या अंडरमध्ये काम करतो म्हणजे हा माझ्यापेक्षा कमी आहे. तुमच्या अशा भावना नाहीयेत. तुम्ही सगळ्यांना समान असं प्रेम देता आणि परमेश्वराचा तुमच्यावर भरभरून असा आशीर्वाद आहे आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप मोठे यश देखील मिळणार आहे येत्या भविष्यकाळामध्ये हे कार्ड दर्शवतं आणि परमेश्वराचा तुमच्यावर भरपूर असा आशीर्वाद देखील आहे. नेक्स्ट कार्ड महाकाल. महाकाल जर तुम्ही बघितलात ना, तर हे काय रिप्रेझेंट करतं? टाइम गोज टू ट्रुथ, ॲक्ट नाव विदाउट फिअर. म्हणजे तुम्हाला असं सांगायला लागलंय, की तुमच्या आयुष्यामध्ये जशी देखील परिस्थिती पुढे भविष्यामध्ये येणार, त्यावेळेस तुम्ही असं ॲक्ट करा, की जसं काही तुम्ही महाकाल आहात. तुम्ही ना महाकाल कोण असतात? ज्याच्यावर कोणाचंही कंट्रोल नसतं. तो स्वतःला फक्त कंट्रोल करू शकतात आणि त्यांची ताकद एवढी असते, की त्या ताकदीला बघून सर्व मनुष्यगण, देवगण सगळेजणच घाबरतात. आता तुम्हाला हे सांगण्यात काय आलंय बघा, की आता एकीकडे या महादेवाच्या कार्डवर काय दाखवलेलं आहे, एकीकडे बघा टाईम दाखवलेला आहे, एकीकडे त्रिशूल दाखवलेला आहे, एकीकडे तलवार दाखवली आहे. जर बघितला तर खाली चक्रास दाखवलेले आहेत. म्हणजे हे टाईम तुम्ही कोणत्याही
परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. तुमच्यामध्ये भीतीचं असं काहीच वातावरण ठेवू नका. परमेश्वराने आधी तुमच्या लाईफमध्ये काही असे सिच्युएशन आणलेले आहेत की त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक माणसांचं गुण कळालेलं आहे. कोण माणूस कसा आहे, कोण माणूस तुमच्या सोबत आहे, कोण माणूस हा तुमच्या वैरी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवून दिलेली आहे. त्या वेळेचा उपयोग करा. जे अनुभव तुम्हाला परमेश्वराने दिले ना, ते अनुभव तुम्ही तुमच्या या वेळेस आहे ना उपयोगाला आणा. त्या अनुभवांना तुम्ही दुर्लक्ष करू नका. विजय हा तुमचाच होणार आहे. भविष्यामध्ये जर उंच भरारी घ्यायची असेल तर संकटाचा सामना करून त्यांना पार करून तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जायचं म्हणजे जायचंच आहे. हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देत आहे, ताकद देत आहे. महाकाल जे आहेत ना, ते सहसा तरी आपण म्हणतो की उज्जैनचे महाकाल. महाकाल आहे ना, पुनर्जन्माचं पण रिप्रेझेंटेशन करतो. आता हा पुनर्जन्म म्हणजे काय तुमचा पुनर्जन्म असा नाहीये. हे पुनर्जन्म म्हणजे काय आहे, तर तुमचं जे तुमचे आयुष्य जे आधी होतं, त्या आयुष्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. पूर्णपणे तुम्हाला एवढं काही दाखवलं आहे परमेश्वराने, की तुम्ही जे आधी होता ते आता तुम्ही नाही आहे. ते पूर्णपणे तुम्ही बदललेलं आहे. तुम्ही वेळेनुसार चालून वेळेला तुम्ही आता नियंत्रण केले आहे. आणि तुम्ही जेव्हा महाकालचं हे कार्ड येणं म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची विपदा येणार नाही. महाकाल हे मृत्यूला देखील टाळू शकतात. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आयुष्यामध्ये पुढे जा. नेक्स्ट कार्ड आहे गंगाधर. गंगाधर हे कार्ड काय रिप्रेझेंट करतं, तर लेट इमोशन फ्लो, क्लिन्झिंग, ब्रिंग रिन्युअल. म्हणजे यामध्ये या गंगाधर कार्डमध्ये काय दाखवलंय, महादेवाचं एक असं रूप दाखवलंय जिथे गंगा ही फ्लो होते त्यांच्या केसांमधून. तर आणि एका हातामध्ये त्रिशूल आहे आणि महादेव हे पूर्णपणे शांतपणे समाधी स्थितीमध्ये आहे. महादेवाचं हे कार्ड तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय, की तुमच्याकडे खूप शक्ती आहे, तुमच्याकडे खूप ज्ञान आहे आणि जी तुमच्याकडे ऊर्जा आहे ती अतिशय लोकांना अट्रॅक्ट करते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हे कार्ड काय सांगते, जर तुमच्याकडे जर अहंकार आला असेल ना, तर तो अहंकार तुमच्यामधून फ्लो होऊ द्या. अहंकार, कोणत्याही प्रकारचा अहंकार स्वतःमध्ये ठेवू नका. तुम्हाला महादेवाने एवढी शक्ती दिली आहे ना, हे तुम्हाला स्वतःला कळत असेल की महादेव आपल्याला बघतात, आपल्यावर कृपा आहे. महादेवाने आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवलं आहे आणि आपल्याला खूप सारी पॉवर दिली आहे. तुमच्या मनामध्ये जी इच्छा येत असेल ती पूर्णपणे इच्छा पूर्ण होत असेल. पण महादेव तुम्हाला काय म्हणतात, जी शक्ती मी दिलो आहे ती शक्तीला नियंत्रण कर. कारण शक्ती ही विनाशाचं देखील कारण असू शकते. या शक्तीला तुम्हाला चांगल्या कामासाठी उपयोग करायचा आहे का स्वतःचा संहार घेऊन करायचा आहे हे तुम्ही डिसाईड करा. कारण तुम्हाला शक्ती दिली म्हणजे काय दिलं, पैसा दिला, तुम्हाला पॉवर दिली, तुम्हाला इंट्युशन्स दिले, तुम्ही भविष्यामध्ये बघण्याचा तुमचा नजरिया दिला. तुम्ही जे पण काम हातामध्ये घेत असाल ते पूर्णपणे करत असाल. गोष्टी आपोआप घडून येत असाल. म्हणजे गोष्टी आपोआप तुमच्याकडे घडून येत देखील असतात. पण महादेव काय म्हणतात, स्वतःला कंट्रोल करा. तुम्हाला आता अध्यात्माची गरज आहे. तुम्हाला स्वतःला थोडंसं शांतीची गरज आहे. तुम्ही बॅक टू परत अध्यात्मामध्ये जाण्याची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या इमोशन्सवर म्हणजे कंट्रोल ठेवा. कोणालाही कमी समजू नका. स्वतःमध्ये अहंकार करू नका की मी प्रत्येक गोष्ट करू शकतो. कारण महादेवाने पैशाचा, संपत्तीचा, श्रीमंतीचा, परत प्रत्येक गोष्टीचा फ्लो तुम्हाला दिला आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची सध्या कमी नाही आहे. आणि महादेव काय म्हणतात, आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट रिन्युअल करायची गरज आहे. रिन्युअल म्हणजे काय, नवीनीकरण करण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःच्या आतमध्ये झाकून बघितलं पाहिजे की नेमकं तुम्हाला काय हवं आहे. समाजाच्या किंवा या जगाच्या फ्लो होऊ नका. महादेवाचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे. तुम्हाला महादेवाची गरज आहे. तुम्ही एक वेळेस तुम्ही ज्या महादेवाच्या पिंडीवर बसून शांतपणे प्रार्थना करत होता, तुम्हाला तिथं जाण्याची गरज आहे. महादेवाला ना राईट डायरेक्शन दाखवण्याचं तुम्ही ना विनंती करा. महादेवाला प्रार्थना करा. महादेवाचा तुमच्यावर खूप भरभरून आशीर्वाद आहे. पण त्यामुळे अहंकार आणू देऊ नका. ही आहे आजची रीडिंग. बघा तुम्हाला कशी वाटली आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर्स करा. थँक यू.